हो आम्हाला काही समजलं नाही. हो, नेमकं होणार काय आहे तिथे? इधर महाप्रसाद का भोग चढ़ेगा और उधर शनिवार वाड़ा की दीवारों पर बाल पेशवा का होम. मौत का तांडव होगा पूना में. उत्तम उत्तम हुजूर. म्हणजे आमच्या पेशवे पदाचा समय समीप आला असे म्हणायचे. हमारे लिए तो पेशवा आप हैं बिनी वाले जी, और हमेशा आप ही रहेंगे. फार पारखी नजर आहे तो हुजूर आपली. म्हणजे बाळ पेशव्याचा यम सदनी आणि आम्ही पेशवा. हुजूर, 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 हुजूर. हुजूर, हुजूर, पण त्या बाजीचं काय? बाजी बाजी की किस्मत का तारा तो गर्दिश में है. दादा हा आज गरमागरम भाकऱ्या करते तुझ्यासाठी. अगं दिसभर रानात काम करून कटा आला नाही. जरा आराम कर. आता आराम माझी वहिनी आल्यावर. या म्हणजे 4 दिवसात तुला मायाचं वारं लागलं वाटत. तुम्हा दोघींना माझं लगीन सोडून दुसरं काय दिसत नाही काय? अरे तसं नाही, पण आज ते हिराला बघून मला बी असं वाटायला लागलं वहिनी असावी ना तर अशी. कोण होती ती? एकदम खासम खास वाटतीये. काय ग? कोण आहे खासम खास? विचार की दादाला. कोण रे बाजी? कोण नाही. कोण कसं नाही? आज कोण गाठ पडलं होतं? अरे सांग की कोण गाठ पडली होती? तू काय काय लागलीस तिथं? ती मला असंच चिडवायला लागली. अगं कावेरी, अगं तू कशाला भाकरी करतेस? सकाळी दळण बी तूच केलंस, किती करशील ग? अगं करते मी, तू कशाला ताप करून घेतीस? तुझा आराम कर. बघा पोरीला किती काळजी आहे माझी. आणि यो घोडा त्याला काय पडलेच नाही. मग आता मी भाकऱ्या वापरू काय माय? अरे भाकऱ्यात खाप म्हणत नाही, भाकऱ्यात खापणारी आळ म्हणलं मी. कुणाला आण म्हणलं अक्का? दादा आता तूच सांग मला, घरात एक बायको आण असं म्हणतेय तर काय चुकलं रे माझं? काय चुकलं नाही, हा पण ह्या वयात कोण पोरगी देणार ग मला? अरे मोड द्या, तुला लईच पालवी फुटायला लागले. जेव्हा करायचं होतं तेव्हा केला नाहीस आणि आता काय ढेकळं करतोयस? तूच लगीन कर म्हणलं ना मला. अरे म्हातारे तुझ्यासाठी नाही, या 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 घोड्यासाठी म्हणलं मी. या गोड्यासाठी वय मग बरोबर आहे. बाजीनं मनावर घेतलं असतं ना, आतापर्यंत त्याची 10 लगीन झाली असती बघ. ए बाबा 10 नको, एक तर होऊ दे. बाजी ऐक की माय, कर लगीन. अरे मी बी कवापासनं तयारीच्या लग्नात नाचाया. दादाजी मी तुम्हाला सांगितलेलं ते काम केलं का तुम्ही? कुठलं? बघितलं माय, असं विसरतात ते. आता मला समजा परत सांगायला लागेल. चला बाई. सांग की इथंच. काय कोतवालीचं महत्वाचं काम आहे, ते असं बायकांसमोर सांगायचं नसतंय. हा अरे सांग सांग, आता ते खेळणी वालीशिवाय दुसरं कोण हाय महत्वाचं सांगा. या दादाजी चला बाई, भाकऱ्या झाली की मग येऊ. हा? या आलो ना म्हातार. तुला सांगते कावेरी, एक वेळ दगडाला पाजर फुटल, पण ह्या बाजीला आपल्या मायची कणो काही येणार नाही बघ.
अगं जेव्हा बघावं तेव्हा ती कोतवालीच. हा, आता कोतवाली सुटल्यावर तरी लगीन करल का नाही? पण नाही. माझ्या बाजीचं लगीन व्हायला पाहिजे ग. बाकी आयुष्यात काय बी नको बघ मला. अगं मावशी होईल की, आणि होणार. अगं पर कवा होणार? दादाजी, हं. कवा का मला तुमचं आणि व्हायचं म्हणणं पटतं बघा. कुठलं म्हणणं? ते 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 काय? तू बी विसरला का काय? अहो ते लग्नाचं हो. पटायलाच पाहिजे. अरे लगीन वेळच करायची गोष्ट नाही तर माझ्यासारखं मोठा पराक्रम गाजून आयुष्यात काहीतरी मोठं करायचं आणि मग लगीन करायचं असं ठरवलं आणि त्यातच वेळ गेला. पुढं वय झालं, कोणी पोरगी देणं. राहिलं ते राहिलंच. बाजी, तुझं वय उग वेळ घालू नको, कर लगीन. नाही तर तुझा बी दादाजी व्हायचा. दादाजी, हं. मला लग्नाचं आवडा असं कधी म्हणलं का? अरे पण करत बी तर नाही. आजवर लगीन करा असं कुणी गाठ पडलं नाही. पण आता त्या गाठ पडल्या. त्या कोण? त्या चिचुकासोबत असतात. छबू बराच नव्हतं बाजी. दादाजी, अहो तुम्ही मला चिडवत असता त्यांच्या नावानं आणि आज तुम्हीच विसरला. राहू द्या, तुम्हाला काय सांगावं निघालं तर तुम्ही लगेच विसरायला लागला. हिरा, अरे 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 माझं पट्ट्या. अरे तोंडावर लाली आली लाली. काय बाजी चांगली पोरगी. माय जशी काळजी करते ना, कायम माझी काळजी कर. त्या आजूबाजूला असल्या तर लय बरं वाटत. दादाजी, परिषद त्यांच्यासाठी बावनखिंड जायला लागत. पूर्ण फिरायला संकट चल म्हणायला त्यांना. ते ऐकून मला कस तरी झालं. परिषदच्या आधी मी बोलायला पाहिजे. नशीब लवकर समजलं तुला. हा, त्या विचारत होत्या मला जाऊ की नको म्हणून. मग तू काय म्हणलास? मला काय सांगावं कळलंच नाही. त्यांनी काय करावं आपण कसं सांगायचं? भाजी, अरे तिनं तुला विचारलं कारण तू हक्काचा आहेस म्हणून. सांगायचं हे कर हे करू नकास. अरे तिला बी तेच पाहिजे म्हणून ती विचारते बघ. मला काय कळलंच नाही तेव्हा. ती समोर आली ना की तुझी दात खिळीच बसते. काय बोलावं तेच सुचत नाही तुला. अहो कसं बोलू तेच कर. समोर आले की जीव घाबरावत धडधडायला लागतो. ते भाजी तू एक काम कर. दादाजी काय करताय? मजा.
कोण रे बाजी कोण आहे गायकर किरा बाजी किराला पाहिल्यावर तुझा जीव घाबरा घुबरावतो काय बोलावं तुला सुचत नाही तू एक काम कर तुझं मला जे काय असेल ते पहिले या चित्रातल्या हिराला सांग मग खरा हिराला हा अरे सोपं आहे हळूहळू जमल तुला काय र कसली थेर सुचतात तुम्हाला आणि कोण बाया अक्का अगं ही आपली ती खेळणेवाली हा? दादा सांगत होतो खेळणेवाली कशी दिसते ती खेळणीवाली बाजी अरे बायको असल्यासारखं काय तीच तुझ्या डोसक्यात अरे लगेच तरी कर तिच्या संगट अक्का अगं आता काळजी नको बाजी लवकरच एकाच दोन होणार माझं मन सांगतो बघ मला अरे देवा अरे तुझ्या मनासारखं हो बाबा चला दोघं भाकरी खाया बाजी चल लई भूक लागली ये बाबा अगो बे अरे देवा अगं काय ग हे कावेरी शिकेवरचं ध्याचं गाडगं काढायला गेले तर जमीनच खचली माझा बी तोल गेला आणि गाडगं बी अंगावर पडलं. अगो बाई तिला हात दे पाय काढू हे काय ग माय अरे वा खजिना सापडलं म्हणायचा अक्का सरकारात जमा करावं लागल अरे मुर्द्या तो सरकारी खजिना नाही या माझ्या पाट्या आहेत माझ्या मला माझ्या सासूनं आणि त्यांना त्यांच्या सासूनं दिलेले आहेत अरे हे मी माझ्या सुनेला द्यायला म्हणून नीट लपवून ठेवल्या होत्या अरे चोरा चिंताचं भीती न ग म्हणून दे इकडं अरे कशाला मी माझ्या सुनेसाठी ठेवल्यात म्हणून सांगितलं ना ग तुला अगं माझ्या बघण्यात बायसाठी एक पोरगी आहे तिला होत्यात का बघतो ना कोण पोरगे अगं एकदम नक्षत्रासारखी लई गुणाची पोर आहे अरे पण कोण बाजीच्या वाटेकडं कायम डोळं लावून असते एकदम देखणी आणि तितकीच हिमतीची बारस झालंय नव तिचं नाव गाव फूल फळ का हाय का नाही तिला फुल फळ माहित नाही बाकी नाव लय भारी आहे तिचं विचारूच नको आता गावभर हिंडलास तर हितच गाडीन बघ तुला नाव सांग सरळ
अगं त्यांचं नावच सांगतो ना. त्यांचं नाव आपलं हे ग त्यांचं नाव आता ध्यानात होत. बाजी काय रे तुझे त्यांचं नाव? ते कोतवाल. कोतवाल. अक्का कोतवाल हिमती समान, बाजीला भावा समान समजतो. बाजीला लई प्रेम बरं त्या. बघितलं बाय, म्हणून सांगतो दादांचं ऐकत जाऊ नकोस म्हणून. तू ग बस रे घोड्या. दाद्या नाव सांगत होतास, सांग. अगं तेच म्हणलं मी. कोतवाल मध्ये कुठून आला? लय चांगली पोरगी अक्का. अरे नाव सांग रे दाद्या. तेच तर ध्यानात येईना. एक काम कर, त्या पाटल्या दे, उद्या नाव सांगतो. अग या पाटण्याच्या जोरावरच लग्नाची बोलणी पुढे जाणार म्हणून म्हणतोय. आता तुझा नसेल विश्वास तर राहू दे. नाहीच आहे विश्वास, पण सुनाचं नाव काढलंस म्हणून देते. पण कुठं इसरला विसरलास तर खलबत्त्यात कुठून कुठून मारीन मी तुला. अग कसं इसरण. आणि हो, बाजीनं तुला काही सांगितलं नाही तर मी सांग. हा, काळजी करायची नाही. मग तू पण काय दादांचं ऐकायला लागलीस? तू ग बसरा. उद्या पातूर सुनचं नाव नाही कळलं तर तुम्हा दोघांची बी खैर नाही. बर तुला काय झालं हसायला? काही बघ समजा पडलंय तर तोंड धुवून घे. ये. दादाजी कशाला गरीबाचा छावात मांडलाय तुम्ही? व आधीच कशात काय नाही, मायला कशाला सांगताय? त्यांच्या मनात काय हे तर कळू द्या आधी. बाज, त्यांच्या मनात काय आहे विचारण्याचं धाडस तुला काही कधी होणार नाही. तर तू एक काम कर, या पाट्या त्यांना दे. म्हणावं माझ्या मायनं तिच्या सुनेसाठी बनवलंय. लगेच तिच्या मनातलं कळलं बघ तुला. लय भारी डोस काय तुमचं. तुला आत्ता समजलं का? हा, इतकं थोडं थोडं इसरत असतो पण डोसकले भारी आहे आपलं. बाजी मला एक सांग, तुझ्या त्यांचं नाव काय रे? मी बी विसरलो खरंच.